सुप्रभात मंडळी, सुप्रभात. कसे आहात तुम्ही सगळे? आता मी जरा खूप दिवसांनी व्लॉग चालू करतो आहे, म्हणजे करणार आहे आज. तर आजचा सब्जेक्ट राहणार आहे, आज मी बनवणार आहे काहीतरी. तर तुम्ही बघत राहा, तुम्हाला पण आवडेल असा आयटम आहे. म्हणजे माझा एक भाऊ आहे, नाशिकला राहतो, त्याला तर म्हणजे तो वेडाच होऊन जायचा आहे, असं काहीतरी बनवणार आहे. तर आता आज आहे रविवार, तुम्हाला कळलंच असेल, हे असं दिसतं तर तुम्हाला रविवार आहे. सो भाजी आणायला जाऊया. आता भाजी आणूया यार्डातून आणि भेटू तुम्हाला सगळं आणून. आणि आता आपण डायरेक्ट किचनमध्ये भेटूया. आम्ही सगळं करतो, कामं वगैरे आवरून सावरून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो काय बनवणार आहे. चला आता भेटूया. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आमच्या किचनमध्ये. आणि आता जसं मी सांगितलं की आज आपण काहीतरी बनवणार आहे, तर आज आपण बनवणार आहे पाटोडी रस्सा. यस, नागपूर स्पेशल. सावजी होईल की नाही मला माहित नाही, पण पाटोडी रस्सा तर नक्की होणार. तर आता त्याच्यासाठी आपण काय काय केलेलं आहे आतापर्यंत ते मी दाखवतो. म्हणजे मी थोडीशी तयारी करून घेतली, नाही तर मग व्हिडिओ खूप लॉंग फॉर्मॅट होऊन जातो. मग जाऊ द्या, काहीतरी बनवतो मी विसरलो. हां, तर आता मी काय काय तयारी करून घेतलेली आहे ते दाखवतो. आता पाटोडी करताना आपण ती वड्या वेगळ्या करणार आहे आणि रस्सा वेगळा करणार आहे. काही काही जागी असं करतात की वड्या डायरेक्ट लाटून त्या रस्स्यात पण अशा ड्रॉप करतात. सो तशी नाही करणार आहे, आपण वेगळी करणार आहे. म्हणजे वडी आणि रस्सा वेगळे सेपरेट करणार आहे. तर आता त्याच्यासाठी ते बेसन करा, म्हणजे त्या वड्या करावं लागेल ना, तर ते बेसनाच्या राहतात. तर त्या बेसनासाठी आपण इथे आलं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मिरची हे घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं वाटून घेणार आणि हे त्या बेसनात टाकणार. ते काय करायचं ते मी पुढे दाखवील. आणि सोबतच रस्स्यासाठी, म्हणजे पाटोडीचा रस्सा, त्याच्यासाठी आपण घेतलेले कोथिंबीर, कांदा घेतला मी, एक छोटा एक मोठा, असे 2 कांदे घेतले मी, थोडासा खोबरा किस घेतलाय आणि खसखस, आणि इकडे पण लसूण आणि आलं, हे सगळं घेतलेलं आहे. तर याचं काय काय आणि कसं कसं करायचं ते आपण, ते जशी जशी रेसिपी पुढे जाईल तसं तसं मी दाखवतो तुम्हाला. चला आता हे सगळं करून देतो, वाटण वगैरे, आणि पिठलं करताना तुम्हाला भेटतं. हां, तर मित्रांनो, आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आता याचं पहिले आपण पिठलं करणार, तर चमचा लागेल. आणि इकडे आपण आता या वाट्यातनं बेसन घेतलेलं आहे. आता या बेसनाचं काय करायचं, आता जितकं बेसन त्याच्यात 1.5 पट पाणी, अंदाजे तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्याच्यात गुठ्या नको राहायला, तर सगळ्या गुठ्या मोडून घ्यायच्या. तर आपण आता हे काम हातानेच करूया, कारण चमच्याने वगैरे गुठ्या मोडणं मला जमणार नाही, ते मला माहीत आहे. आणि आता हे करूया आपण. चला आता सुरुवात. हां, तर मित्रांनो, आता आपण हे करत आहे. तर मी याच्यात अंदाजे 1.5 पट पाणी टाकणार आहे. मला सगळ्या गुठ्या फक्त मोडून घेण्या एवढं. आणि थोडंसं पातळ झालं तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला ते शेवटी उकवून एकदम त्याचा असा पिठासारखंच करायचं आहे. ते बेसनाचं होऊन जातं. हां, आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपण याच्यातच मीठ टाकूया, कारण मग नंतर मीठ टाकण्यापेक्षा याच्यातच टाकून घेऊया. मीठ तुम्ही तुमच्या नजरेला टाका, मी मीठ टाकतोय. मी माझ्या अंदाजाने मीठ टाकलं. आता आपण असं बेसनाची असं थोडंसं पातळ बेसन असं करून घेऊया. काही लोक डायरेक्ट फोडणी टाकून त्याच्यात पण बेसन टाकतात, पण मग मला जर ही टेक्निक पटली म्हणून मी असं करतो. की भारी रेसिपी आहे. आणि याच्यात खानदेश किंवा तिकडच्या साईडला, म्हणजे मला आता एक्झॅक्ट माहित नाही कुठली आहे, पण मग तशीच एक मासवडी म्हणून रेसिपी करतात, ती पण भारी लागते. त्याला ना, शेगावला एक हॉटेल आहे. शेगावला समजा तुम्ही गेले तर आनंद विहार म्हणून जे आहे संस्थेचं भक्तनिवास, त्याच्या अपोजिट एक गोकुळ की गायत्री, बहुतेक गोकुळच आहे. हां, गोकुळ म्हणून एक हॉटेल आहे. तिथे समजा तुम्ही गेले कधी, तर तिथे तुम्ही नक्की खांडोळी म्हणून एक भाजी आहे, ती नक्की ट्राय करा. म्हणजे मासवडी आणि ती सेमच आहे, फक्त इकडे त्याला म्हणजे शेगावला त्याला खांडोळी नाव दिलेलं आहे, अदरवाईज ती मासवडीच आहे. सो ती पण ट्राय करा. किंवा मग तिथला समजा तुम्हाला अजून काही ऑप्शन, तुम्हाला समजा मासवडी वगैरे नसेल आवडत किंवा बेसन नसेल आवडत, तर तुम्ही तिथला पनीर अंगारा पण ट्राय करू शकता. ती पण तिथली एकदम क्लास भाजी आहे. तर आता आपलं असं बेसनाच्या गुठ्या मोडून झालेले आहे. हे बॅटर तयार आहे. आता आपण इकडे फोडणी करूया. कढई दिसत आहे? हां, दिसतंय.
ह्याच्यात तेल तापत ठेवलेलं आहे, तेल पण तापलेलं आहे. आता सुरुवात करूया. पहिले आपण टाकूया जिरं, थोडीशी मोहरी, एकदम थोडीशी, आणि जिरं तडतडलं की त्याच्यात टाकूया ही आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. नाही, पहिली हिंग टाकतो. पहिली हिंग, मग आलं, लसूण, मिरची. वा, मिरचीचा ठसका बसलेला आहे. याच्यात टाकूया थोडी हळद, थोडीशी हळद, एक अगदी घामाला, अगदी थोडंसं तिखट, एकदम थोडंसं, किंचित एकदम. आणि हे सगळं झालं की त्याच्यात हे बेसन टाकूया. थोडंसं पाणी घातलेलं आहे. घाम खूप येतोय. आत्ताच अंघोळ, म्हणजे आता नाही, अंघोळ झाली माझी, तरी माहित नाही आज गरम होतं इकडे. तुमच्या इथे काय म्हणते पावसाची स्थिती? काही जागी भरपूर पाऊस आहे, काही जागी पाऊस नाही. तसंच नागपूरला पाऊस नाही आहे अजून. पावसाची गरज आहे नागपूरला, अजूनपर्यंत एवढा पाऊस नाही झालेला आहे. तर आता हे पिठलं करून घेतो आणि भेटतो तुम्हाला परत. तर आता हे बघा मित्रांनो, इथे आपण हे पिठलं होत आलेलं आहे. तर हे इतकं थोडंसं, म्हणजे इतकं घट्ट करायचं की हे थंड झाल्यावर त्याच्या वड्या पडल्या पाहिजे. खूप घाम येतोय. हां, तर मी म्हणत होतो की हे आपण आता इतकं घट्ट करणार की हे थंड झालं ना की आपण आता याला प्लेट ताटात काढणार आणि त्याच्या वड्या पाडणार. तर वड्या झाल्या पाहिजे एवढं थोडंसं घट्ट झालं पाहिजे ते, तो गोळा. तर आता ते मला वाटतं झालेलं आहे. आता आपण या ताटात, हां हे बघा, हे ताट आहे, हे काठाचं ताट आहे. समजा तुमच्याकडे असं नसेल तर तुम्ही कोणत्याही ताटाला असं उलटं करून त्याच्यावर ते गरम गरम पिठलं टाकून त्याच्या वड्या पाडू शकता. आता याच्यात टाकूया. तर आता आपलं ते बेसन सध्या ताटात पसंत झालं आहे. त्याच्यावर आपण थापून घेतलं ते गरम गरम, आणि त्याच्यावर लगेच खोबरा किस टाकला आणि वड्या पाडून घेतलेल्या आहे. आता ते सेट व्हायला ठेवलेलं आहे. इन द मीन टाइम आता आपण रस्सा बनवूया. पहिले आता ही कढी बाजूला, नाही आवडत त्याच नाही भांडे का, मला वाटते तीच कढी घासून त्याच्यातच करावं लागेल. कारण जी युजल नेहमीची कढई आहे ती घासायला आहे, तर ती घासतो आणि भेटतो तुम्हाला पुन्हा. आता कढी वगैरे घेतली मी, दुसरी घेतली ती नेहमीची वाली घासून घेतली, ती वाली राहिलेली. आता याच्यात टाकतो थोडंसं तेल. पहिले थोडंसं तेल. रस्सा बनवायला रस्स्याचं वाटण पण तर गरजेचं आहे ना पाटोडीचे. तर पाटोडीच्या रस्स्याचं वाटण करायला पहिले आता हा कांदा आहे तो आपण छान तेलात असा परतून घेऊया डार्क होईपर्यंत. कांदा, खसखस आणि खोबरं हे सगळं आपण करून घेऊया आणि मग वाटण करूया. बघा, असा कांदा घेतला आपण, थोडासा अरडबरड म्हणजे जाड चिरून घेतला हा, कारण हा मिक्सरमध्ये जाणार ना, मग त्याचं वाटणच होणार आहे.
आता याच्यात खसखस आणि खोबरं घातलेलं आहे. त्याला लागलो होतं त्याला डावाला. तर छान आता हे सगळं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं. आणि मग नंतर इथे मी मिक्सरचा पॉट घेतला, त्याच्यात कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आता हे सगळं झालं चांगलं की हे सगळं जाणार याच्यात. सोबत थोडासा लसूण आणि अद्रक. हे बघा आता ते जे आपण भाजत होतो ते थोडंसं गोल्डन व्हायला लागलं. मग मी याच्यात काढून घेतलं आणि याच्यात जाणार आता आलं आणि लसूण. सोबतच याच्यात आपण टाकूया थोडंसं जिरं. हां आता ठीक आहे. आता जर मी कॅमेराचा फ्रंट कॅमेरा चालू केला आता याच्यात टाकूया थोडंसं जिरं. बस आता काही नाही. आता हे वाटण आपण वाटून घेऊया आणि रसाची तयारीला लागूया. तर आता इथे तेल तापायला ठेवलंय. तेल तापेल तर काय तुम्ही ब्लॉग्स बघत नाही माझे असं मला कळलं. नाही गमत करताय इतक्यात. जर मी आता जसं आपलं डेली ब्लॉग्स चालू होते आता मी डेली ब्लॉग्स नाही करत आहे मला माहिती आहे. पण आता मी असं समजा काही असं आगळं वेगळं नवीन करत असेल तर मी ब्लॉग करतोय. तर मागचा ब्लॉग होता आपला, याच्या आधीचा जो ब्लॉग होता तो कशाचा होता, तो चण्या पोह्याचा ब्लॉग होता. तो पण नागपूरचीच ती रेसिपी होती. ही पण नागपूरचीच रेसिपी आहे. पाटोडी, सावजी पाटोडी. आता तेल तापलेलं आहे. याच्यात टाकूया थोडीशी मोहरी. त्यानंतर हिंग. आणि जे आता आपण ते मिक्सरमधून वाटण काढून घेतलं, पेस्ट करून घेतली ती पेस्ट. तेल थोडंसं जास्त घ्यायचं कारण अगेन ही पण एक तळीवाली भाजी आहे. आणि थोडीशी तिखट भाजी आहे. म्हणजे ती भाजी एकदम अशी साधी केली तर छान नाही लागणार. याला थोडंसं तिखटपणा असा खमंगपणा लागायला पाहिजे. तो ते त्या हिशोबाने बनवतोय. हां अगेन तुम्हाला तिखट नसेल हे पद्धत तुम्ही नका बनवून. साधी पण चांगली लागेल. मी खाली नाही पण चांगली लागेल. आता हे वाटण छान होऊ देऊया. छान मी पुन्हा हे सिम गॅसवर करत होता. मी मोठ्या गॅसवर नाही करत. कोणतीच पेस्ट मी मोठ्या गॅसवर करत नाही कारण मग तिचा कलर पण हळूहळू चेंज झालेला कधी पण छान आणि टेस्ट पण छान येते. आता हे सगळं हे वाटण होईल. मग याच्यात मसाले वगैरे आणि मग थोडीशी उकळी द्यायची अँड देन रेडी. मग तुम्हाला सर्विंग गार्निशिंग नाही काय सर्विंग दाखवणार. तुम्हाला वाटत असेल आज असा अडकत कॅमेरा बोलत आहे. मी खूप दिवसांनी आज कॅमेरा चालू केला. मी आज खूप दिवसांनी कॅमेरा समोर आला की म्हणजे असा ब्लॉग करूया या अर्थाने. अदरवाईज मी मध्यंतरी असं रोज आल्यासारखं येत होतं ना 30 डेज कंटिन्यू. सो आज जरा असं शब्द थोडेसे अडकून बाहेर निघाले. पण हरकत नाही. करत आहे ना त्याला महत्व. एक तर खूप गरम होत आहे, भयंकर गरम होत आहे. का माहित नाही, बाहेर वारं चालू पण मलाच गरम होत. चांगला पाऊस येत होता. जरा 2-4 दिवस भरपूर पाऊस झाला पण मग नंतर एक आता पाऊस जरा गायब झालेला आहे. आता प्रतीक्षा आहे वापस पाऊस येण्याची. येईल. आत्ता पाऊस नाही येणार पण मग गौरी गणपती आले की मग जोर लागून पाऊस येईल. तर मित्रांनो आता ही जी आपली पेस्ट आहे त्याला तेल सुटायला लागलेलं आहे. आता त्याच्यात घालूया हळद, तिखट थोडंसं जास्त कारण ही भाजी तिखट चांगली लागते. त्यानंतर धनेपूड, त्यानंतर आपला गोडा मसाला आणि खडा मसाला. आता हा थोडासा झाला. हा जो होता तुम्ही माझ्या
आधीच्या ब्लॉग्समध्ये पाहिलं असेल हा मसाला, आता हा थोडासा आता एवढा लागेल. नको थोडासा ठेवतो, एवढासा ठेवला आहे आता, थोडंसं टाकलं. एकदम जहाल झालं तर ते पण नको. काय भारी दिसतंय. हां, मी एक गोष्ट सांगायची विसरलो, ह्याच्यात ना तेजपान पण टाकायचं. सो तेजपान पण मी टाकलंय. आता हा छान, हे छान वाटण असं होत आहे. याला पण असं तुम्हाला दिसत असेल साईडने असं तेल सुटत आहे. आता या मसाल्याला तेल सुटलं. आता त्याच्यात घालूया पाणी. झालं मित्रांनो, होतच झाली, जास्त वेळ नाही. ते आता असं सगळं हळूहळू एक एक तुम्हाला सांगत करायला म्हणून, नाही तर पटकन होईल भाजी ही. त्याच्यात घालूया पाणी. मी त्या मिक्सरच्या ज्या पॉटमध्ये आपण वाटण केलं त्याच्यातूनच घेतलं पाणी, म्हणजे तो मसाला ते वाटण पूर्ण उतरेल याच्यात. याशिवाय ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता, घट्ट पातळ तुम्हाला कसं हवं असेल तसं. त्यात घालूया मीठ. अँड आता उकळी उडी आणि त्याच्यावर कोथिंबीर घालूया. आता भेटूया. आता प्लेट पूर्ण सजवून तुम्हाला दाखवणार. आता तुमचा वेळ नाही घेणार नाही जास्त. आता पूर्ण प्लेट सजवणार आणि तुम्हाला दाखवतो. भेटूया. नमस्कार मित्रांनो, तर आपली पाटोडी झालेली आहे. मग तुम्हाला ताट दाखवतो. हे बघा, सुंदर दिसत. आता मागून तुम्हाला आवाज येईल. हा बाबा, कशी झाली? एक नंबर पाटोडी. हा, धन्यवाद. आई कशी झाली? चांगली झाली. टेस्ट वेस्ट खरोखर छान झाली. चला आता मित्रांनो, मी पण आता खातो आणि भेटूया. तुम्ही पण बनवा रेसिपी. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन पूर्ण. आणि सांगा मला तुम्हाला आवडली का रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. भेटत राहूया. टाटा.